मित्रांनो, भीती ही एक भावना आहे, वास्तव नाहीये. अभ्यास कसा करावा जेणेकरून आपण परीक्षेला कॉन्फिडेंटली सामोरे जाऊ. विसरू नका की तुम्ही तुमच्या कोणत्याही परीक्षेच्या निकालापेक्षा खूप मोठे आहात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परीक्षा हा शब्द ऐकला की आपल्यापैकी अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. काहींना घाम फुटतो, तर काहींना रात्रीची झोप देखील लागत नाही. तुम्हाला माहितीये का, या प्रकाराला सायंटिफिक भाषेमध्ये टेक्स्ट एन्झायटी असं म्हणतात. जगप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट असं सांगतात की परीक्षेमध्ये कमी गुण मिळण्याचे मुख्य कारण अभ्यास कमी असणे हे नसून ऐनवेळी भीतीमुळे मेंदू ब्लॉक होणे हे आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या भीतीमागचे विज्ञान, मेंदूची कार्यपद्धती आणि परीक्षेची भीती कायम घालवण्यासाठी 7 सायंटिफिक स्टेप्स पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असेल. आता सायंटिफिकली समजून घेऊया की भीती का वाटते आणि हे देखील समजून घेऊया की आपल्या मेंदूमध्ये नेमकं काय घडतं. जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये असतो तेव्हा आपल्या मेंदूमधील अमिगडाला हा भाग ऍक्टिव्हेट होतो. हा आपल्या मेंदूचा अलार्म सिस्टम आहे. जेव्हा हा अलार्म वाजतो तेव्हा आपलं शरीर कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालाईन यासारखी स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करतात आणि यामुळे आपला प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो विचार करण्याचा आणि निर्णय घेण्याचा भाग आहे तो तात्पुरता बंद होतो आणि म्हणूनच परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर आपल्याला ब्लँक झाल्यासारखं वाटतं. ही तुमची चूक नाहीये, ही एक जैविक प्रक्रिया आहे. पण चांगली बातमी अशी आहे की आपण या प्रक्रियेला कंट्रोल करू शकतो. आता जाणून घेऊया की अभ्यास कसा करावा जेणेकरून आपण परीक्षेला कॉन्फिडेंटली सामोरे जाऊ. भीतीवरचा सर्वात मोठा उपाय म्हणजे कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स येतो तो योग्य तयारीमध्ये. परीक्षेच्या अभ्यासाची योग्य तयारी करण्यासाठी एक प्रभावी टेक्निक आहे, समजून घेऊया. या टेक्निकचं नाव आहे फ्रेनमन टेक्निक. ही टेक्निक असं सांगते की आपण अभ्यास करत असताना एखाद्या विषयातील एखादी कॉन्सेप्ट आपल्याला समजली आहे की नाही हे तपासण्यासाठी ती कॉन्सेप्ट एका 5 वर्षाच्या मुलाला समजावून सांगत आहात असा विचार करा. जर तुम्हाला तो कॉन्सेप्ट सोप्या भाषेमध्ये सांगता येत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला ती कॉन्सेप्ट पुन्हा वाचण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करता येत असेल याचा अर्थ तुम्हाला स्वतःला ती कॉन्सेप्ट समजली आहे. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी जसा आत्मविश्वास आवश्यक असतो तसाच आपला आहार आणि आपल्या बुद्धीची कार्यक्षमता या 2 गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात. आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवरती होत असतो. परीक्षेच्या काळामध्ये अक्रोड, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या यांचं सेवन वाढवा. यात ओमेगा 3 हे फॅटी ऍसिड्स असतात जे स्मरणशक्ती वाढवतात. आपल्या आहारात साखरेवर नियंत्रण असणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जास्त गोड खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढते आणि नंतर कमी होते, ज्याला शुगर क्रॅश असं म्हणतात, ज्यामुळे तुम्हाला थकवा येतो आणि फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. मेंदूचा 80% भाग हा पाण्याने बनलेला आहे. फक्त 1% डिहायड्रेशन सुद्धा तुमची एकाग्रता 10% कमी करू शकते आणि त्यामुळे पाणी भरपूर पिणं हे तितकंच आवश्यक आहे. परीक्षेच्या भीतीला सामोरे जाताना आपल्या माइंड कंडिशनिंगचा देखील तितकाच महत्वाचा रोल आहे. चला तर मग समजून घेऊया की आपली माइंड कंडिशनिंग ही कशा प्रकारे रोल प्ले करते. मित्रांनो, भीती ही एक भावना आहे, वास्तव नाहीये. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल तर स्वतःला असं म्हणा की मी घाबरलो नाहीये, तर मी परीक्षेसाठी एक्साइटेड आहे. हे रिलेबलिंग करणं आपल्या माइंडसाठी खूप आवश्यक आहे. शरीर भीती आणि उत्साहामध्ये फरक करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला जे सांगाल तेच तुमचं मन ऍक्सेप्ट करेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे डोळे मिटून विचार करा की तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये शांतपणे बसला आहात आणि तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे आठवत आहेत. ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक ऑलिम्पिक खेळाडू सुद्धा वापरतात, जेणेकरून व्हिज्युअलायझेशन ही रियालिटी बनू शकते. कोणत्याही परीक्षेला तुमची किंमत ठरवणारी चाचणी मांडण्यापेक्षा तुम्हाला काय येतं हे दाखवण्याची संधी मांडा. नाव टू कन्क्लूड द व्हिडिओ. तर आपण काय शिकलो? भीती ही नैसर्गिक आहे, फक्त तिला योग्य दिशा द्यायची आहे. वैज्ञानिक अभ्यास पद्धती आपल्याला वापरायची आहे. स्वतःच्या शरीराची काळजी आणि मनाची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या पालकांशी आणि शिक्षकांशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा तुम्हाला समजून घेऊ शकतील. चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका की तुम्ही तुमच्या कोणत्याही परीक्षेच्या निकालापेक्षा खूप मोठे आहात. धन्यवाद.